सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा। शेतकरी शेतमजुरांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती। शेतकरी शेतमजूर, अंगणवाडी सेविका, डाटा एंट्री ऑपरेटर याच्या हिताच्या भंकस गोष्टी करून व शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करून तसंच धर्माधर्मामध्ये व जातीपातीमध्ये भांडण लावणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन सोमवारला तारीख 23 सप्टेंबरला करण्यात आला। या धडक मोर्चात भाकपचे जिल्हा सहसचिव सुनील घटाळे व आदी उपस्थित होते। सदर मोर्चाच्या निमित्ताने पुढील मागण्या करण्यात आल्या। 2023-24 या वर्षामध्ये ई पीक पाहणीची अट रद्द करावी। सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपयाची मदत करण्यात यावी। पावसाअभावी तडण गेल्यामुळे सोयाबीन हिरवे पीक करपले, त्याचे पंचनामे करून हेक्टरी 10,000 रुपये मदत तात्काळ द्यावी। हवामान बदलामुळे व उष्णतेमुळे अतोनात नुकसान झाले असून संत्रागळ मोठ्या प्रमाणावर झाली असून संत्रा शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 10,000 रुपये मदत द्यावी। सततच्या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पीक वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये घट झाली, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई हेक्टरी 25,000 रुपये देण्यात यावी। ग्रामीण व शहरी भेद न करता 3 लाख रुपये घरकुलासाठी द्यावे। 4 महिन्यापासून घरकुल योजनेचा निधी उपलब्ध नसल्यामुळे घरकुल लाभार्थी निधीपासून वंचित आहे। तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा। सोयाबीन पिकाला किमान 7,000 रुपये व कापसाला 10,000 रुपये भाव मिळावा। मागील सरकारमध्ये विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी मागणी केली होती। मागणी पूर्ण करावी। शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करावी। अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत राशन द्या। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सुपरवायझर, ग्रामपंचायत कर्मचारी, रोजगार सेवक, डाटा एंट्री ऑपरेटर यांच्या प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात। सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छता व्यवसाय शिष्यवृत्ती, 50% गुणवत्ता शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती, भारत सरकार प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय शिष्यवृत्ती, मुलींकरिता निधी तात्काळ द्यावा। तुषार सिंचन, ड्रीप इरिगेशन पूर्व संमती देणे बंद असून तात्काळ पूर्व संमती देण्यात यावी। वर्षभरापासून जे अनुदान उपलब्ध नसल्यामुळे अनुदान तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावे। घरगुती वीज बिलामध्ये भरमसाठ वाढ झाली असून घरगुती वीज अधिभार युनिट यामध्ये कमी करावी। स्मार्ट मीटर योजना तात्काळ बंद करावी। आपल्या न्याय मागणीसाठी तालुका काँग्रेस कमिटीचे पंकज वानखडे, शहर काँग्रेस कमिटीचे प्रदीप मुंदडा, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, चंदू डहाणे, नितीन कनोजिया, नितीन दगडकर, अनिता मेश्राम, कविता गावंडे, मंजुषा राठी, सविता इंगळे, श्रीमती शेळके, मंगेश बोबडे, रवी भूतडा, मोहन पाटील घुसडीकर, सुनील भोगे, यशवंत बोरकर, शुभम भोंगे, सतीश हजारे, रुपेश गुल्हाणे, ऋषी जगताप, आशिष शिंदे, अज्जू पठाण, भाऊराव बम नोटे, मुन्ना पणपालिया, अविनाश शेळके, संजय शेंडे, नंदकुमार माणकर, मुन्ना मुंदडा, मुकेश राठी, राजाभाऊ भोंगे, बबलू भेंडे, सलीम पठाण, डॉक्टर शिंदे, संजय सहारे यांच्यासह शेतकरी, शेतमजूर व महिला आदी सहभागी झाले होते। धामणगाव रेल्वे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय मोर्चा काढण्यात आलाय। विशेष उल्लेखनीय की या मोर्चात बैलगाडीवर माजी आमदार वीरेंद्र जगताप सहभागी झाले होते। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा, धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती।